नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात उल्हास जाधव महाराष्ट्र। जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये ते वेगवेगळ्या राजकीय घडामोडी होतात, त्याच पद्धतीची एक राजकीय घडामोड आहे ते आज आहे ते कर्नाटक राज्यामध्ये झालेले आहे। कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा आहे ते राजीनामा आहे ते दिलेला आहे। हा राजीनामा दिल्यानंतर त्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये कोण राहील असा एक प्रश्न आहे। तर मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये किंवा आता जवळपास असं नाव निश्चित झालेलं आहे की डी.के. शिवकुमार हे आहे ते तिथले आहे ते मुख्यमंत्री आहे ते होणार आहेत। म्हणजे डी.के. शिवकुमार हे कर्नाटक काँग्रेसमधले एक मास लीडर आहेत, एक ताकदवान लीडर आहेत। ज्यावेळेस 2004ला विलासराव देशमुखांचं महाराष्ट्रामधलं सरकार हे अडचणीत आलेलं होतं, त्यावेळेस त्यांच्या मंत्रिमंडळामधले जे काही सिद्ध करण्यासाठी जे बहुमत असतं त्याच्या आमदारांना हे कर्नाटकमध्ये हलवण्यात आलेले होते आणि तिथल्या आमदारांना संरक्षण दिलेलं होतं। आणि ज्यावेळेस बहुमत सिद्ध करायची वेळ आलेली होती त्यावेळेस ते आमदार ते महाराष्ट्रामध्ये बोलून विलासराव देशमुखांचं सरकार वाचवलं होतं। ती आज व्यक्ती कर्नाटकच्या उपमुख्यमंत्रीपदावरून ती मुख्यमंत्रीपदावर आहे ते जात आहे। डी.के. शिवकुमार हे काँग्रेसचे एक मास लीडर तिथले आहेतच। कर्नाटकमध्ये ते बऱ्याचशा दिवसापासून मुख्यमंत्री बदलाची चर्चा आहे ती चालू होती। सिद्धरामय्या हे तिथले लिंगायत समाजाचे एक नेते आहेत। म्हणजे जसं महाराष्ट्रामध्ये पृथ्वीराज चव्हाण किंवा बाळासाहेब थोरात अशी एक व्यक्ती आहे, मास लीडर आहे, तशीच त्या राज्यामधली ती व्यक्ती आहे। तर काँग्रेस आहे ते पूर्ण भारतभरामध्ये काँग्रेसचा पराभव होत असताना काँग्रेसला एकहाती सत्ता मिळवून देण्याचं कर्नाटकमधलं काम हे डी.के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांनी ते केलेलं होतं। तर या दोन नेत्यामुळे ते काँग्रेसने कर्नाटक राज्यामध्ये ते 230 जागांपैकी तब्बल 164 जागा जिंकून काँग्रेसचं बहुमताचं सरकार आहे ते तिथं स्थापन केलेलं होतं। मुस्लिम समाजाला असेल, लिंगायत समाजाला असेल, वेगवेगळ्या समाजाला असतील, त्यांनी मंत्रिपदं देऊन त्याच्यावर भक्कम अशी कमांड आहे ती मिळवलेली आहे। डी.के. शिवकुमार हे काँग्रेसचे मजबूत नेत्यापैकी एक उत्तम आणि कुशल संघटक आहेत, एक मास लीडर आहेत, एक मजबूत संघटनात्मक पक्षाची बांधणी कशी करावी आणि भाजपने जे सत्तेचं थैमान घातलेलं आहे किंवा जे भाजपच्या दिशेने प्रत्येक राज्य त्या दिशेने जात आहे त्याला प्रखरपणे असा विरोध करून स्वतःच्या राज्यामध्ये काँग्रेस पक्षाचं सरकार टिकवण्याचं आणि स्थापन करण्याचं कामसुद्धा ते केलेलं आहे। 2023ला ज्यावेळेस निवडणुका झालेल्या होत्या त्यावेळेस डी.के. शिवकुमारांनी सिद्धरामय्यांना एक आदर म्हणून किंवा पक्षातील एक वरिष्ठ नेते म्हणून मुख्यमंत्रीपद आहे ते दिलं आणि स्वतः उपमुख्यमंत्रीपद घेतलेलं आहे। आणि आज ज्यावेळेस ते मुख्यमंत्रीपदावरती जात आहेत तर सिद्धरामय्याने सुद्धा मोठं मन करून त्यांनी राज्यसभेमध्ये सुद्धा गेले नाहीत किंवा आणखीनही कुठलं पद आहे ते त्यांनी घेतले नाही। एक वयोज्येष्ठतेनुसार त्यांनी ते पायउतार आहे ते झालेले आहेत। म्हणजे सध्याच्या घडीला राजकारणामध्ये एवढी विनम्रता आजकाल खूप कमी पक्षातल्या नेत्यामध्ये पाहायला मिळते, तेच एक सिद्धरामय्या आहेत। असे नेते देशाला कर्नाटकमध्ये राज्यामध्ये काँग्रेससाठी लाभलेले आहेत, ही खूपच चांगली गोष्ट आहे। कर्नाटक राज्यामध्ये ते काँग्रेसने सत्ता आहे ते टिकवलेली आहे आणि नवीन मुख्यमंत्री दिलेला आहे। आता हे मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाला कसं एक चांगलं भविष्य देतात, जी काँग्रेसची पडझड झालेली आहे विविध राज्यांमधून त्यांना कशी पूर्ण उभारणीचं काम देतात, कसं काम करतात हे आता पाहणं आहे ते गरजेचं आहे। काँग्रेसच्या ह्या बदललेल्या नेतृत्वाबद्दल नेमका काय परिणाम भविष्यामध्ये होईल, माझी विनंती आहे की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये एक कमेंट आहे ते करू शकता, म्हणजे तुमचं मत मला कळेल आणि मला न्यू व्हिडिओ आहे ते पाहण्यात येईल। डी.के. शिवकुमार यांना कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्त झाल्याबद्दल चॅनलतर्फे त्यांना शुभेच्छा। माझी विनंती आहे की माझ्या चॅनलला आहे ते आवर्जून सबस्क्राईब करा। धन्यवाद।